ऑपरेशन करत. त्याच प्रकारे स्वामींनी सांगितलं की इथे अधीन झाल्याशिवाय, इथलं सेवादास्य केल्याशिवाय भगवंत भेटत नाही, याने भगवंत भेटत नाही. आपण कसे आलो, जसे आलो तसेच जाणार आहोत. आणलं काय तुम्ही सोबत? पाप आणि पुण्यच तर आणलं ना. आणि हे तर सगळं तुम्हाला भेटलेलं आहे, कर्मवसे भेटलेले आहे. तुम्ही स्वतःचं काय अर्जन केलेलं आहे? फक्त आता अर्जन करू शकता तुम्ही. म्हणून कृष्ण भगवंत म्हणतात, मा फलेषु कदाचन, कर्म कर, फळाची इच्छा करू नको. तर अशा प्रकारे स्वामींचा त्यांचा संवाद झालेला होता. आणि त्यांच्यावर तो आरोप आला, त्यांना बंदीखान्यात टाकलं महादेव राजाने देवगिरीला. मग त्यावेळी त्यांनी आपली जी पत्नी म्हाळाईचा हिला निरोप पाठविला की तू जा स्वामींना माझ्याविषयी सांग, तेच आता मला या दुःखातून, या संकटातून, या कलंकातून मुक्त करू शकतात. आणि मग नेवरगावावरून आपल्या 500 दाशांसह, नौकरासह पालखीमध्ये बसून ती आली. येताना तिने आचारी आणले, खाद्यपदार्थ आणले, उपहार बनविण्यासाठी सर्व सामुग्री आणली, फळं आणले, फुलं आणले, वस्त्र आणले. तर जेव्हा स्वामींच्या जवळ ती आली, स्वामी बसलेले होते. स्वामींना दंडवते केले, श्री चरणा लागली. आणि स्वामींचं ते रूप पाहून, चांपे गोर, विशाल नेत्र, अजानव लंबकर्ण अशी श्री मूर्ती पाहून वेधल्या गेली. तिने स्वामींना सांगितलं, जीजी माझा उपहार स्वीकार कर. स्वामींनी होकार दिला. जे आचार्य लोक आणले होते लगेच पटापट कामाला लागले. इकडे स्वयंपाक चालू, इकडे स्वामींना मर्दने झाले, मादने झाले. स्वामींना मर्दना म्हणजे तेलाने मॉलिश करून स्वामींना मादने म्हणजे स्नान घातल्या गेलं. नंतर स्वामींच्या श्री मुकुटावर पुष्प वाहिण्यात आले, गोपीचंदनाचा टिळा लावला, सर्व अंगाला चंदनाची भोवरी लावली. आणि जे पुष्प फळं आणले होते, जसं आपण नवरदेवाला मुंडावळ्या बांधतो तशा प्रकारे फुलांच्या मुंडावळ्या स्वामींना बांधण्यात आल्या. हाती हातसरे, गळामध्ये गळदंडा. आणि ते अप्रतिम म्हणजे सुवर्णाच्या धाग्यांनी, चांदीच्या धाग्यांनी, रेशमाच्या धाग्यांनी विणलेलं जे वस्त्र होतं अपूर्व, त्याच वेळ अरबो खरबोचं वस्त्र ते स्वामींना तिने अर्पण केलेले आहे. स्वामींचं जेवण सर्व काही झालं आणि आता निघण्याची तयारी आहे. त्यावेळी परत स्वामींजवळ आले, पण तू नेणे कवना काला आले असे, मी कुठल्या कामासाठी आले हे मात्र ते विसरून गेले होते. त्यावेळी तो जगन्नायक, सर्वज्ञ सर्वजान परमेश्वर त्याने ओळखलं आणि स्वामींच्या श्रीमुखातून अमृतवाणी वर्षली. बाई, जवळ तुम्ही घरा जाल ती वेळी नाईक घरी आली असते की तुमची पत्नी सही सलामत निर्दोष सुटून आलेले तुम्हाला भेटतील. अशा प्रकारे स्वामींनी वरदान दिलं. बाई नंतर निघाली. आणि जेव्हा नेवरगावला पोहोचले तेव्हा प्रत्यक्ष गदोनायक पाय धरले. अशा प्रकारे स्वामींचं ते अपूर्व अशी ती वाणी वर्षिली, अमृतवाणी वर्षिली. स्वामींनी ते वस्त्र काढलेलं आहे. परत आचार्य श्री नागदेवाचार्य, आबाईसा, उमाईसा, आणखी जे जन होते. तर परत स्वामी तो मुंगळा सर्वांनी ते वस्त्र, तो मुंगळा आपल्या डोळ्याच्या कॅमेऱ्यामध्ये साठवलेला आहे. नंतर परंतु या दोन्ही विद्यार्थी कामाला गेली स्वामी ती नव्हती. जेव्हा ती आली तेव्हा नागदेवाचार्य म्हणतात, आम्ही तर मंगळ का पाहला, तिला खूप दुःख झालं की मी मंगळ का राहिलेली. मग तिने परत स्वामींना विनंती केली आणि परत स्वामींनी पहिल्यापेक्षा आता अतिशय सुंदर प्रकारे ते पुन्हा वस्त्र स्वीकार केलं आणि तिला तो मंगळ काम सुरू करताना मंगळ अशा त्या मंगळ त्या वस्त्रांच्या तुम्हाला दिसतात. नंतर तिकडे जे आहे 6 बजे आहे पोपळ फोडणं. त्या पोपळ फोडण्याने म्हणजे ज्या आरतीत त्याने स्वामींची सुपारी फोडायची त्या आरतीत त्याचा विशेष आहे पोपळ फोडणं. आणि जो ताटाचा विशेष आहे, जे ताट होतं स्वामी, त्या ताटामध्ये स्वामी जीव घालण्याची बाई त्या ताटात